साध्य कराया दीर्घ प्रयत्ने अभ्यास सुज्ञे करावा. दुग्धापोटी आहे घृत परीन करिता ते आम्लयुत. नाही तक्र ना नवनीत तेही अपेक्षित संस्कारा. तक्र घुसळल्या विरहित प्राप्त होईना नवनीत. तेही न करिता अग्निसंयुक्त स्वादिष्ट घृत लाभेन. पाहिजे संस्कार बलवत्तता पूर्वाभ्यासे बुद्धिमत्ता. अभ्यासावीण न चित्तशुद्धता तिजवीण दुर्गमता ज्ञानास. व्हावी निर्मळ चित्तवृत्ती तरीच होईल आत्मप्राप्ती. हाता न ये ज्योती स्वरूपस्थिती भगवत भक्ती सोडू नये. लागे भगवत भक्तीचा पाया मंदिर आत्मज्ञानाचे उठाया. चारी मुक्तींचे कळस झळकाया ध्वजा फडकाया विरक्तीची. रात्रंदिन कर्दमी लोळती श्वान सुकरे विष्ठा भक्षिती. विषय भोगतीही भोगिती तीच का महती नरदेही. होय जेणे चित्तशुद्धी जेणे अखंड ब्रह्मसिद्धी. ते स्वधर्माचरण आधी तप हे साधी नरदेहे. साधू सेवा मुक्तीचे घर त्रैण संग नरकद्वार. हे पूज्य वृद्धजनोद्गार विचारार्ह सर्वथा. सदा सदाचार संपन्न देह निर्वाहा पुरते अन्न. गृहदारादि स्पृहा शून्य ऐसा जो धन्य तो साधू. जे जे अनिमेष चिंतिती साई प्रचितीची पहा नवलाई. स्वये साई तयांस ध्यायी होऊनी उतराई तयांचा. धन्य नामस्मरण महती गुरुही भक्तस्मरण करीती. ध्याता प्रवेशे ध्येय स्थिती पूर्ण विस्मृती परस्परा. तुम्ही जाणा तुमची करणी मज तो अहर्निश तुमची घोकणी. ऐशी बाबांची प्रेमळवाणी असेल स्मरणी बहुतांच्या. न लगे आम्हा ज्ञानकथा पुरे हा एक साईचा गाथा. कितीही पापे असोत माथा संकटी त्राता हा आम्हा. जरी न करवती पारायणे तरी यातील गुरुभक्ती प्रकरणे. श्रोता कीजे हृदया भरणे नित्य श्रवणे नेमाने. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी वाचील नित्य हे चरित्र जरी. निज गुरुराजसह श्रीहरी भेटेल निर्धारी भाविका. अखंड लक्ष्मी नांदेल घरी वाचितील जे निरंतरी. निदान जो एक सप्ताह करी दरिद्र दुरी तयाचे. हे मी वदतो ऐसे न म्हणा तेणे संशय घेरील मना. साईच वदवी माझी वदना